नमस्कार मैत्रिणींनो, तर सर्वात पहिल्यांदा सर्वांना गुड आफ्टरनून। तर आजच्या न्यू ब्लॉग मध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। तर मैत्रिणींनो, आज मी इथे साड्या पिको फॉलला घेणार आहे। तर ऍक्च्युली साड्या कशा पिको फॉल करायच्या ते मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेल मध्ये सांगणार आहे। तर व्हिडिओ तुम्ही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा। तर सर्वात पहिल्यांदा सर्व साड्या आहेत ना, त्यांचे जे ब्लाउज पीस आहेत ना, ते मी इथे कट करून घेते वन बाय वन। तर भरपूर साऱ्या ह्या साड्या आहेत आणि मी तुम्हाला एका ब्लॉग मध्ये दाखवलं पण होते की लग्नांच्या साड्या आहेत, तर ते मी अजून टीचिंगला घेतल्या नव्हते, तर आता सुरुवात केलेली आहे। तर सर्व पीस मी इथे कट करून घेत आहे, तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने। आणि आपल्याला हे पिको फॉलला घ्यायचं आहे, तर मी फॉल वगैरे धुवून घेणार आहे। तर सर्व फॉल पण आता मी इथे घेतलेले आहेत आणि ते आपल्याला धुवून घ्यायचे आहेत। धुवून घेतल्यानंतर ते सुकवायचे आहेत आणि त्याच्यानंतर ते आपल्याला प्रेस करून घ्यायचे आहेत। तर अशा पद्धतीने फॉल लावण्याची ही प्रोसेस असते ना, ते तुम्हाला स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी ह्या ब्लॉग मध्ये तुम्हाला दाखवणार आहे, म्हणजे जेणेकरून तुम्ही सुद्धा फॉल लावत असतील तर तुम्ही ह्या पद्धतीने लावू शकता। डायरेक्ट तुम्हाला फॉल हा डायरेक्ट जसाच्या तसा लावायचा नाही, तो धुवून प्रेस करूनच लावायचा आहे। तर इथे मी बकेटमध्ये पाणी घेतलेले आहे आणि आता धुवून घेत आहे। थोडंसं हलक्या हाताने पिळायचे, जास्त असं पिळायचं नाही, ओके। नाही तर ते असं कॉटनचे असतात ना, त्याच्यामुळे ते व्यवस्थित आपल्याला हलक्या हाताने पाणी काढून घ्यायचं आणि सुकवायचे। तर इथे मी सुकवून घेत आहे, दोरीवरती टाकते स्ट्रेट। आता इथे मी तोपर्यंत आपले फॉल सुकतायत तोपर्यंत वन साइड आहेत ना, ते इथे पिको करून घेत आहे, म्हणजे नेसण्याची बाजू असते ना त्या साइडने इथे पिको करून घेत आहे। तर बऱ्याच मैत्रिणींची कमेंट्स होती की ताई तुमची पिको फॉलची मशीन ही एकच आहे की, तर नाही, तुम्ही इथे मशीन बघू शकता। ही साया कंपनीची माझी मशीन आहे, म्हणजे तुम्ही नाव पण इथे तुम्हाला दिसत असेल। तर ही माझी पिकोची मशीन आहे ना, ती सेपरेट आहे आणि आपली शिलाईची ना ती सेपरेट आहे। तर त्या दिवशी मी ना ते आपलं एका ब्लॉग मध्ये तुम्हाला साडीवरती मी कडेने ना शिलाई मारून घेतली होती। आपली रेग्युलर शिलाई असते ना ती मारली होती, कारण त्याला खालच्या साईडने ना एम्ब्रॉयडरी अशी वर्क होती आणि ती झिगझॅग पद्धतीने होते, त्याच्यामुळे त्याला फॉल म्हणजे पिको करता आला नसता। त्याच्यामुळे ते आपल्या नॉर्मल मशीन वरती केलं होतं। तर बऱ्याच मैत्रिणींना असं वाटलं की माझी पिको फॉलची मशीन ही एकच आहे, तर नाही, वेगवेगळी आहे। शक्यतो पिको फॉलची मशीन ही ना वेगवेगळीच घ्यावी, माझं तरी म्हणणं आहे। कारण कसं आहे ना, दाब चेंज करायला लागतं, सुई पण आपल्याला, सुई ते एकच असते परंतु ते सारखं सेटिंग आपल्याला चेंज करायला लागते आणि त्याच्यामुळे ना मशीन ही खराब होते। त्याच्यामुळे शक्यतो वेगवेगळीच मशीन पाहिजे आणि अशा मशीन ह्या लाईफ टाईम टिकतात, त्याच्यामुळे ह्या मशीन खूप चांगल्या असतात। तर त्याच्यामुळे मी ह्याच मशीन शक्यतो म्हणजे मला पण आवडतात। तर तुम्ही बघू शकता आता इथे मी वन बाय वन फॉल लावते। तर फॉल मी इस्त्री करून घेतलेले आहे, ते मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेलं नाहीये, परंतु इस्त्री करून घेतलेले आहे। इस्त्री केल्याशिवाय तुम्हाला फॉल लावायचं नाहीये। तर आता इतकी साडी झाली ना, तर पुढच्या साडीत मी तुम्हाला कसं पद्धतीने तुम्हाला फॉल लावला पाहिजे, पिको कसं केलं पाहिजे, ते मी तुम्हाला अगदी स्टेप बाय स्टेप पद्धतीने सांगणार आहे। ते व्हिडिओ तुम्ही स्किप न करता एंडिंग पर्यंत बघा। तर इथे तुम्ही बघू शकता, इथे आपण साडी घेतलेली आहे आणि ही साडी आपली सीधी आहे। तर आपल्याला इथे काय करायचं आहे, ज्यावेळेस तुम्हाला पिको करायचं असेल ना, तर त्यावेळेस तुम्हाला इथे सरळ हा कपडा आपला आहे की नाही कडेने, तो व्यवस्थित बघून घ्यायचा आहे आणि सरळ नसेल ना तर तो आपल्याला कट करायचा। तर थोडंसं हलकंसं इथे तिरकस आहे, तर तो मी सरळ कट करून घेत आहे या पद्धतीने। बघा इथे मी सरळ कट करून घेतलंय, बाकी इकडे पण संपूर्ण बघून घ्यायचंय। आता ही सीधी बाजू आहे, तुम्ही इथे बघू शकता, इथे वर्क पण आहे, ते सीधा आहे। आता आपल्याला ते काय करायचं, उलटं ठेवून आणि मग पिकोला सुरुवात करायची। तर इथे मी उलटं ठेवलेलं आहे, बघा आता उलटं झालेलं आहे, म्हणजे साडीचं ही नेसती बाजू आहे, तर ते उलटं करून घेतलं। आता इथे आपल्याला काय करायचंय, जवळजवळ इथे तुम्ही 2 इंचाचं अंतर सोडू शकता आणि त्याच्यानंतर इथे आपल्याला मशीनच्या जे पिकोची मशीन आहे त्याच्या दाबामध्ये ठेवायचं आहे। आणि बऱ्याच ताईंची कमेंट्स पण आली होती की ताई तुमची पिकोची आणि आपली नॉर्मल शिलाईची मशीन ही एकच आहे का, तर नाही, माझी वेगवेगळी मशीन आहे। तर ही माझी पिकोची मशीन आहे, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पण दाखवलेलं होतं। आता इथे मी आतमध्ये घेतलेलं आहे, बघा इथे तुम्ही बघू शकता। तर इथे बघू शकता, हे आपला हात आहे ना तो अशा पद्धतीने ठेवायचा आहे आणि आपल्याला हे बोटाने ना नॉर्मलचं असं राऊंड शेप अशा वरच्या बाजूने आपल्याला हा कपडा करायचा आहे आणि हे
एक हात आहे ना तो आपल्याला सपोर्ट म्हणून बाहेरचे जो पाठीमागे कपडा जातो ना त्याच्यावरती ठेवायचा आहे ह्या पद्धतीने। आधी आपल्याला मशीन चालू करून घ्यायची आहे आणि ह्या दाबामध्ये तुम्ही इथे बघू शकता हे राऊंड, तर याच्यामध्ये आपल्याला हे पिकोचं हे कपडा आहे ना त्याच्यामध्ये ठेवायचं आहे, तिथूनच सरळ जाऊ द्यायचं, ते बरोबर राऊंड करून आणि पिको करत असतं। इथे तुम्ही बघू शकता हे बघा आपला कपडा इथे व्यवस्थित या राऊंड मध्ये गेलेला आहे आणि आता आपलं पिको अगदी परफेक्ट होणार आहे। हे बघा इथे तुम्ही बघू शकता आपला हे पिको बघा अगदी परफेक्ट असं आपलं पिको आलेलं आहे। तर सीध्या बाजूने सुद्धा मी तुम्हाला इथे दाखवते, तर हे अगदी परफेक्ट आलेलं आहे। आता इथे आपण जे 2 इंच सोडलेलं होतं ना ते आपण नंतर करणार आहोत, कारण डायरेक्ट इथून स्टार्ट केलं ना तर काय होतं इथे कधी कधी ना आपलं जे आपण लॉक करतो तर ते लॉक करायचं विसरू म्हणजे येत नाही परफेक्ट, त्याच्यामुळे आपल्याला 2 इंच सोडून नंतर पिकोला स्टार्ट करायचे आणि नंतर आपण इकडे करणार आहोत। तर ते पण मी तुम्हाला दाखवणार आहे। सर्वात पहिल्यांदा आपण इथून पिको करून घेऊया। आणि ज्यावेळेस तुम्ही पिको करणार ना त्यावेळेस तुम्हाला हा जो आपण बॅक साईडला मशीनच्या बॅक साईडला हात ठेवतो कपड्यावरती, तो ह्या हाताने आपल्याला हा कपडा नॉर्मलचा ना हाताने असं सपोर्ट देत तो आपल्याला तिकडच्या बाजूने आपल्याला तो काढायचा आहे। डायरेक्ट मशीनवरतीच आपल्याला डिपेंड राहायचं नाही की आपोआप जाईल, तर ते आपोआप जातं परंतु ते अगदी स्लोली जातं। त्याच्यामुळे आपल्याला एका हाताने थोडंसं हा कपडा असं ओढून घ्यायचं, जास्त ओढायचं नाही, प्रेशर नाही द्यायचं कपड्यावरती, हलक्या हाताने आपल्याला तो मागे सरकवत जायचं आहे। आता इथे एंडिंगला लॉक केलं मी डबल, म्हणजे आपल्याला मशीनचा दाब व्यवस्थित हे करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथे आपल्याला काय करायचं, आता आपण हे सीध्या बाजूने इथे 2 इंचावरती अंतर सोडलं होतं ना ते सीध्या बाजूने करून घेतलं आणि इथून आपल्याला स्टार्ट करायचं आहे। आता इथे बघू शकता अशा पद्धतीने आपण इकडे पण हे पिको करून घेतलेले आहे। तर ह्या पद्धतीने आपलं 2 इंच सोडलं तर ते पण पिको करून झालेलं आहे। आता आपल्याला काय करायचंय, साडी आहे ना आपल्याला ते फॉल लावायचं आहे। तर मशीनवरतीच आपण इथे साडीला म्हणजे पिको करून घेणार आहोत वन साइड, आणि वन साइड आपण तिथे म्हणजे एका बाजूने हात शिलाई करणार आहोत आणि एका बाजूने आपण आहे ना इथे पिको करून घेणार आहोत। व्यवस्थित नेसती बाजू बघून घ्यायची। तर आता इथे मी नेसती बाजू घेतलेली आहे, म्हणजे नेसती बाजू वरच्या बाजूने केलेली आहे आणि ही प्लेट्स ज्या आपल्या मिऱ्या पडतात त्या साईडला आपल्याला पिको करायचं आणि उलटं घ्यायचं आहे। तर मी साडी उलटी ठेवलेली आहे। इथे मी काय करणार आहे, हाताने मोजून घेणार आहे। हे बघा अगदी सोपी पद्धत सांगणार आहे। तर एक हात आणि त्याच्यानंतर हा तुम्ही 1.5 हात इथे घेऊ शकता। 1.5 हाताचा अंतर फक्त आपल्याला ठेवायचं आहे। इथे मी एक हात घेतला, त्याच्यानंतर हा निम्म घेतला, अशा पद्धतीने इथे आपलं आलं। आता आपल्याला काय करायचं आहे, आता इथे मी ना अशा पद्धतीने मार्किंग करून घेते म्हणजे तुम्हाला पण समजेल। एक हात घेतला आणि त्याच्यानंतर थोडासा 1.5 हात समजून घ्यायचं तुम्ही, तर 1.5 हात घेतला। आता आपल्याला काय करायचं, व्यवस्थित मॅचिंगचा आपण हा जो फॉल आहे तो व्यवस्थित प्रेस करून घेतलेला आहे। धुतलेला म्हणजे धुवून तो जरा सुकला आणि मग प्रेस करून घ्यायचं, चुरगळू नये याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे। तर त्याच्यासाठी आपल्याला प्रेस करून घ्यायचं आहे आणि इथे वाकडे तिकडं असेल तर ते आपल्याला व्यवस्थित सरळ कट करून घ्यायचे। आता मी इथे कट करून घेतलं आणि इथे काय करायचे, हे व्यवस्थित ही शिलाई आहे ना ती तुम्हाला बघायची। तर ही उलटी आहे आणि सीधी आहे, तर सीधी बाजू वरच्या बाजूने ठेवायची आणि अशा पद्धतीने इथे अर्धा इंच फोल्ड करायचं आहे आपल्याला फॉल। हे बघा फॉल मी अर्धा इंच फोल्ड केला आहे, तो बरोबर इथे ठेवणार आहे। मार्किंगच्या अगदी कटोकट तिथे ठेवायचं आहे आणि अर्धा किंवा 1 इंच स्टार्टिंग पासूनच सुरुवात करायची आपल्याला पिको करायला। ओके, मी फॉल इथे ठेवला आहे, त्याच्या आधी आपल्याला 1 इंचापासूनच सुरुवात करायची आहे पिको करायला।
आता इथे आपल्याला काय करायचं, साडीचा आपला जो कपडा आहे तो व्यवस्थित बरोबर पकडायचा आहे आणि इथे पण व्यवस्थित बरोबर, अगदी आपला फॉल हा साडीच्या पुढे जाऊ द्यायचा नाही, एवढं लक्षात ठेवा. म्हणजे जसं की अशा पद्धतीने, तर हे बघा अशा पद्धतीने हा फॉल पुढे जातो आणि हा मागे राहून जातो. तर तसं न करता आपल्याला अगदी बरोबर तुम्ही इथे काय करू शकता, एखाद लाईनचं थोडंसं आतमध्ये जरी असलं तरी पण काही प्रॉब्लेम नाही, परंतु ते परफेक्टच यायला पाहिजे. म्हणजे आपलं हे जे पिको आहे ना ते आपल्या फॉलवरती पण आलं पाहिजे, फॉल बाहेरून दिसता कामा नाही, याची फक्त आपल्याला काळजी घ्यायची. तर मी कशा पद्धतीने पकडते ना ते तुम्हाला बघायचं आहे इथे. आणि ज्या वेळेस तुम्ही इथे पिको करताना तर अगदी राऊंड शेप नाही येऊ द्यायचा, राऊंड आलं तर ते प्लेट्स व्यवस्थित पडत नाही, अगदी सरळ पकडायचं आहे आपल्याला कुठेही. आता आपण जसं पिकोला ह्या पद्धतीने हाताची पोज केली होती अशा पद्धतीने, तशी याला करायची नाही, कारण प्लेट्स व्यवस्थित पडत नाही, त्याच्यामुळे ते सरळच ठेवायचं. तर इथे तुम्ही बघू शकता आपलं इथे एंडिंग झालेलं आहे. तर एंडिंगला काय आपण जसं सुरुवातीला केलं होतं ना त्याच पद्धतीने 1/2 इंच इथे मी फॉल आहे ना आतमध्ये फोल्ड करून घेतला होता आणि इथे एंडिंग आपली संपलेली. तर तुम्ही इथे बघू शकता कुठेही असं एकदम राऊंडमध्ये आपल्याला साडीचं म्हणजे प्लेट्स व्यवस्थित पडत नाही, ते फुटतात, म्हणजे खालच्या बाजूने असे तरंगल्यासारखं होतं. त्याच्यामुळे काय करायचं आहे, व्यवस्थित अशी प्लेनच आपल्याला ही एकदम गोलाकार असं पिको करायचं नाही, एवढी टिप्स लक्षात ठेवायची आहे. तर तुम्ही बघू शकता इथे आपलं पिको झालेलं आहे. तर मी उलट्या बाजूने पण दाखवते. आता ग्रीन कलरचाच मी इथे धागा वापरलेला आहे. मी पिकोचा धागा वापरत नाही, कारण तो नायलॉनचा धागा असतो ना, तर तो आपला एकदा सुटला ना तर तो सुटतच जातो. त्याच्यामुळं बरेच गिराईक असे डिमांड करतात तर तुम्ही जो रेग्युलर तुमचा धागा आहे ना तोच वापरा, आणि त्या धाग्याने ना गाठ वगैरे कुठं सुटत नाही आणि ते दिसायला पण मॅचिंगनुसार व्यवस्थित दिसतं. तसं व्हाईट नायलॉनचा धागा पण छानच असतो, माझ्याकडे तो पण अवेलेबल आहे, परंतु मी तो वापरत नाही. हे बघा अशा पद्धतीने हा पिकोचा पण धागा आहे, पण तो न वापरता मी जो आपला रेग्युलर आहे मॅचिंगनुसारच मी धागा वापरत असते, कारण त्याच्याने पिको पण व्यवस्थित येतं आणि सुटत नाही मेन म्हणजे. त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, अशा पद्धतीने तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही धागा कोणता पण चॉईस करू शकता. तर ह्या पद्धतीने आपलं पिको हे पूर्ण झालेलं आहे. इथे तुम्ही बघू शकता एका साडीला, ॲक्च्युली 2 साड्या मी आधी करून घेतल्या, परंतु जवळून म्हटलं तुम्हाला डिटेलमध्ये दाखवावं, म्हणजे जेणेकरून तुम्हाला पण इथे काही टिप्स लक्षात घेऊन आणि तुम्ही पण फॉलो लावू शकता ह्या पद्धतीने. ओके, तर कशा पद्धतीने हाताची म्हणजे मी तुम्हाला इथे सांगितलेलं आहे व्हिडिओमध्ये, त्या पद्धतीनेच तुम्हाला फॉल लावायचं आहे. आणि आता इकडच्या बाजूला खालच्या बाजूने हात शिलाई करणार आहे मी. तर खालच्या बाजूने इकडे म्हणजे खालच्या बाजूला पिको झालं, वरच्या बाजूने इथे आहे ना मी हात शिलाई करणार आहे. तर हात शिलाई पण कशी करायची ना मी ते तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, म्हणजे तुम्हाला व्हिडिओमध्ये समजेल. आता इथे आपण साडीला पिको कसं म्हणजे पिको करून झालेलं आहे, तर पिको कसं करायचं ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर आता इथे आपण साडीला आहे ना हात शिलाई करणार आहोत, म्हणजे 1 साइड पिको आणि 1 साइड आपल्याला हात शिलाई करायची आहे. तर हात शिलाई करताना काही टिप्स सांगणार आहे, तर त्या तुम्हाला इथे व्यवस्थित म्हणजे बघायच्या आहेत आणि त्या टिप्स फॉलो करून तुम्हाला आपल्याला इथे हात शिलाई करायची. तर जास्त काही म्हणजे पिको फॉलचं जास्त अवघड काही नसतं. तर अशा पद्धतीने हात शिलाईची सुई घेतलेली आहे मी, आणि असे हे छोटे धागे आपण स्टार्टिंगला इथे सुरुवात केली होती ना ते कट करून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर धागा आपल्याला इथे पकडायचा आहे. हे बघा मी धागा घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचंय, अशा पद्धतीने हातशिलाईची सुई असते ना त्याच्यामध्ये आपल्याला ते ओवून घ्यायचे. ओके, आता इथे धागा ओवून घेतला आणि जास्त पण धागा घ्यायचा नाही आपल्याला, थोडा थोडा धागा घ्यायचा आहे, नाही तर मग गुंता होतो. तर अशा पद्धतीने हा थोडासा धागा घेतला मी, जास्त पण घ्यायचा नाही, आणि धागा घेतल्यानंतर तो मी कट करून घेतलेला आहे. आता धागा आपण साईडला ठेवून घेऊया आणि त्याच्यानंतर आपल्याला इथे काय करायची, अशा 2-3 व्यवस्थित अशा पॅक अशा गाठ मारून घ्यायच्या सुरुवातीला. हे बघा अशा पद्धतीने बोटात घ्यायचंय आणि ह्या पद्धतीने आपल्याला फिरवून त्याच्यातून ते फिरून घ्यायचे, बरोबर गाठ तयार होते. तर इथे माझी गाठ ही तयार झालेली आहे आणि व्यवस्थित हा धागा आपल्याला बरोबर पकडायचा आहे. बघा अशा पद्धतीने मी बरोबर पकडलेला आहे. आता इथे आपल्याला काय करायचंय, खाली असं प्लेन तुम्ही थाट घेतलं किंवा पाट घेतला बसायचा तो तरी चालेल. अशा पद्धतीने इथे मी पाट घेतलेला आहे, तो पण माझ्याकडे स्टीलचा आहे.
कारण मग त्याला खाली सुई टोचली तरी पण काही हरकत नाही, खराब पण होत नाही. लाकडाचं कसं थोडंफार खराब होण्याची शक्यता असते. तर अशा पद्धतीने मी इथे घेतलेलं आहे. आणि आता इथून आपल्याला काय करायचं, ह्या पद्धतीने सुरुवातीला आपल्याला इथे पॅक गाठ देऊन द्यायची आहे. हे बघा या पद्धतीने परत तिथेच मी घेतलं आणि त्याच्यानंतर आपल्याला हा जो धागा आहे ना त्याच्यातून मी आतमध्ये घातला, सुई आतमध्ये घातली आणि इथे आपल्याला काय करायचंय, पॅक अशी गाठ देऊन घ्यायची. हे बघा अशा पद्धतीने मी पॅक गाठ देऊन दिलेली आहे. त्याच्यानंतर आता आपण इथे हात शिलायला सुरुवात करणार आहोत. तर हे आपलं अर्धा इंच फोल्ड केलं होतं ते व्यवस्थित स्ट्रेट ठेवायचंय आपल्याला, हाताने प्रेस करायचंय आणि वरच्या बाजूनेच आपण इथे हात शिलायला सुरुवात करणार आहोत. तर हातशिलाई करताना कसं करायचं ते मी तुम्हाला आता सांगते. इथे मी 2 टाके घेऊन घेतलेले आहेत. तर अशा पद्धतीने अर्धा इंचाला थोडंसं कमी 3 लाईनचं अंतर ठेवलं तरी पण काहीच हरकत नाही. 3 लाईनला थोडंसं कमी अंतर ठेवायचं आणि अगदी किंचित खालच्या बाजूला आहे ना, इथून घेतल्यानंतर आपल्याला खालच्या बाजूला अलगद असा फक्त सुईचा टोक असतो ना तितका आपल्याला अशा पद्धतीने आतमध्ये टाकायचा आणि लगेच बाहेर काढायचा आहे. तो जास्त हा जो कपडा असतो सुईमध्ये तुम्ही बघू शकता, हा जो अंतर असतो हा एकदम थोडासा ठेवायचा, जास्त ठेवायचा नाही. आणि तो आपला साडीचा जो कपडा असतो फॉल सहित साडीचा कपडा आपल्याला तो याच्यामध्ये इथे हा कपडा यायला पाहिजे एवढं फक्त आपल्याला काळजी घ्यायची आहे. नुसतं फॉल घ्यायचं नाहीये. आणि मग ह्या पद्धतीने तुम्हाला शिलाई हात शिलाई करायची. हे बघा म्हणजे जेणेकरून उलट्या बाजूला आहे ना जास्त आपल्याला शिलाई दिसायला नको. हे बघा आता तुम्ही इथे बघू शकता माझी जास्त शिलाई कुठेच दिसत नाही. आपला एक टाका इथे आहे, त्याच्यानंतर इथे एक आहे, इथे एक आहे आणि इथे आहे, त्याच्यानंतर इथे आहे. अशा पद्धतीने आपण हे टाके दिले तर ते अजिबात दिसत नाही. तर ह्या हिशोबाने तुम्हाला इथे हात शिलाई करायची आहे. आता मी इथे पटापट हे करून घेते आणि पुढे तुम्हाला अजून मी सांगणारच आहे. तर इतकी लाईन आपण इथपर्यंत कव्हर करून घेऊया. आणि इथे पण हे कोणा असतो ना तिथे पण हात शिलाई कशी करायची म्हणजे तिथे पण आपल्याला सुईचा जो टाका असतो तो कशा पद्धतीने घ्यायचा तो मी तुम्हाला इथे डिटेलमध्ये सांगणार आहे. 3 लाईनचा जरी अंतर ठेवलं ना तुम्ही तरी सफिशियंट होतं. जास्त पण जवळ नको आणि जास्त पण दूर नको. अशा पद्धतीने आपण धागा ओढला ना तर लगेच हाताने अशा पद्धतीने प्रेस करून घ्यायचं. म्हणजे आपलं कुठेही गोळा वगैरे झालेला नको पाहिजे आपला कपडा किंवा धागा. ओके. आता इथे आपण ह्या कोपऱ्याजवळ आलो तर कोपऱ्याजवळ आल्यानंतर अशी इकडनं सरळच मारून घ्यायची. हे बघा कोपऱ्यातून मी सरळच सुई त्याच्यात टाका टाकलेला आहे. आणि त्याच्यानंतर इथे तुम्ही बघू शकता, आता मी तुम्हाला इथे असं बोटावरती दाखवते. हे बघा तर हे इथला जो आपण टाका एंडिंगचा आपली सुई धागा आतमध्ये आहे ना त्याच्या अगदी बॅक साईडने पाठीमागून आपल्याला हा टाका अलगद घालायचे, त्याच्या पाठीमागून घालायचे. ओके. पाठीमागून घातल्यानंतर ती गाठ आपली सुटत नाही किंवा ओढली जात नाही. फक्त याची आपल्याला काळजी घ्यायची. तर खालचा कपडा पण यायला पाहिजे अशी आपल्याला तिथून सुई आतमध्ये घालायची आहे. हे बघा आता त्याच्या पाठीमागून मी घातलंय आणि इथे ती आपली धागा तुम्ही इथे किती पण ओढा तरी इकडचा हा धागा आहे ना हा ओढला जाणार नाही. हे बघा मी किती ओढते तरी पण इकडचा धागा थोडा सुद्धा ओढला जात नाही. तर ह्या पद्धतीने तुम्हाला तिथे कोणा हा पॅक करायचा आहे. मी परत एकदा तुम्हाला ओढून दाखवते. हे बघा मी किती पण ओढलं इथे तरी पण आपला इकडे कुठेही धागा ओढला जात नाही. तर अशा पद्धतीने ह्या टिप्स आहेत ना ते लक्षात ठेवायचे आहेत. त्याच्यानंतर व्यवस्थित हा जो आपला फॉल आणि साडीचा कपडा आहे व्यवस्थित प्रेस करून घ्यायचा आहे. इकडे पण व्यवस्थित हाताने प्रेस करून म्हणजे सेट करत जायचंय. त्याच्यानंतर इकडे जसं आपण शिलाई घेतली ना त्याच पद्धतीने आपल्याला इकडे पण शिलाई घ्यायची आहे. अगदी थोडसच कपडा आपल्याला सुईमध्ये घ्यायचंय, जास्त घ्यायचं नाही. हे बघा मी अगदी थोडासा घेतलेला आहे आणि आपल्याला काय करायचं एक हाताच्या अंतरावरती आहे ना आपल्याला पॅक गाठण मारायची. तर ती गाठ कशी मारायची ना मी ते तुम्हाला सांगणार आहे इथे. तर इथे आपण ही संपूर्ण साडी करून घेणार आहोत. म्हणजे तुम्हाला डिटेलमध्ये एक साडी दाखवते. तसे आपण भरपूर 5.5-6 साड्या पिको केलेल्या आहेत त्या पण मी तुम्हाला दाखवते. नवीन असेल तर थोडासा वेळ द्यायचा स्वतःसाठी म्हणजे आपल्याला हात शिलाई करण्यासाठी जास्त घाई करायची नाही आपल्याला.
कॉटनच्या कपड्याला पटकन शिलाई आपली हात शिलाई होते आणि हे कसं सिल्क कपडा आहे ना त्याच्यामुळे थोडस तो कपडा इकडे तिकडे होतो सिल्क कपडा असल्यामुळं. हे व्यवस्थित धागा मागे पुढे होत असेल ना तो ओढून घ्यायचा आहे आपल्याला. हे बघा अशा पद्धतीने मी ओढून घेतला. इथे थोडासा शिल्लक राहिला तर तो कोणता धागा आहे ना तो धागा परत मी इथे ओढून घेते म्हणजे मला समजेल. हे बघा ह्या पद्धतीने कधी कधी डबल धागा घेतला ना तो आपल्याला अशा पद्धतीने सेट करायला लागतो. हे बघा इथे व्यवस्थित सेट झालं ना हाताने अशा पद्धतीने आपल्याला हे धाग्याचं सेटिंग करून घ्यायचं. आता आपण हे अंतर इतकं घेतलेलं आहे, एक हातभर घेतलेला आहे. ओके, एक हातभर आपल्या इथे हातशिलाई झालेली. आता एक हातभर आपली हातशिलाई झाली ना तर इथे काय करायचंय, एक टाका घेऊन हे बघा अशा पद्धतीने घ्यायचंय आणि आपल्याला हा जो धागा आहे ना सुईमध्ये इथे आपण ओवलेला आहे ना तिथून आपल्याला हा अशा पद्धतीने टोकातून फिरून घ्यायचंय. हे बघा मी कशा पद्धतीने फिरून घेत आहे, अशा पद्धतीने फिरवायचंय आणि आपल्याला ही सुई पुढे ओढून घ्यायची. हे बघा तर इथे ना आपलं ना पॅक गाठ तयार होते. हे बघा इथे माझी पॅक गाठ तयार होते. तर आता मी हे धागा ओढला ना तरी पण इकडचा हा अंतर इतक्या अंतराचा धागा आहे ना तो ओढला जाणार नाही. हे बघा ज्यावेळेस तुमचा बायचान्स एखाद्या बरेच वेळा वापरून झाली साडी इथे धागा तुटला तरी पण तुमच्या इकडच्या गाठ ह्या सुटणार नाही, ते जसेच्या तसे राहणार. तुम्हाला इतक्याच भागाची हातशिलाई करावी लागेल. तर अशा पद्धतीने ही पद्धत आहे तुम्हाला शिकून घ्यायची. आणि हातशिलाई तुम्ही शक्यतो अशीच करा, अगदी बाहेरून पण घेऊन करतात परंतु त्याच्यापेक्षा ही सगळ्यात सोपी आहे आणि छान पण वाटते. तर आता मी परत तुम्हाला ती गाठ कशी घ्यायची ते मी परत सांगते तुम्हाला. तर हातभर अजून आपण शिवून घ्यायचंय. हातभर अंतर घेतला की लगेच ती गाठ द्यायची. आपण इथे दिली ती प्रत्येक हातभर अंतरावरती आपल्याला ती गाठ देत जायचंय म्हणजे जेणेकरून आपलं जे आपण हातशिलाई केली आहे ना ती सुटणार नाही. बायचान्स पुढे धागा वगैरे कुठं तुटला कशात अडकला तरी पण ते सुटत नाही. तिथंच तेवढं फक्त तुटतो आणि तिथेच आपल्याला करायला बरं पडतं. सावकाश पद्धतीने करायचे, जास्त गडबड करायची नाहीये आपल्याला. ओके, आता मी इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवण्यासाठी थोडस सावकाश पद्धतीनेच घेते म्हणजे तुम्हाला पण व्हिडिओमध्ये समजेल. ह्या हिशोबाने इथे मी घेत आहे. अगदी थोडा थोडा कपडा घ्यायचा आणि उलट्या बाजूने पण कसं होणार आहे ना ते पण मी तुम्हाला क्लिअर दाखवते. तर अशाच पद्धतीने आपण संपूर्ण साडीला आहे ना पिको म्हणजे हे पिको झालेलं आहे आपलं. आपल्याला हातशिलाई पूर्ण ह्याच पद्धतीने करून घेणार आहोत आपण. तर आता मी इथे गाठ देते. आपला हातभर अंतर घेऊन झालेलं आहे. तर अशा पद्धतीने सुई आतमध्ये टाकलेले आहे मी. त्याच्यानंतर आपल्याला जे सुईमध्ये ओवलेला साईडचा धागा आहे ना तो अशा पद्धतीने हे टोकामधून घ्यायचा आहे आणि सुई मग आपल्याला पुढे काढायची आहे. तर हे बघा मी अशा पद्धतीने घेतलं. आता सुई आपल्याला पुढे ओढायची आहे आणि इथे आपलं पॅक गाठ झालेली आहे. ओके, ही बघा गाठ झालेली आहे. तर इथे मी कुठेही धागा ओढला तरी पण हे बघा आता इथे मी पकडलेले आहे आणि हे धागा ओढते तरी पण माझं इथे कुठेही शिलाई ओढली जात नाही. जर तुम्ही अशी गाठ दिली नाही आणि आपण एखाद्या ठिकाणी धागा जर आपला कशात अडकला आणि ओढला गेला तर पूर्ण साडीचं जे हातशिलाई केलेली असेल ती पूर्ण ओढली जाते. त्याच्यामुळे ती चुकीची पद्धत आहे. तुम्हाला ह्या पद्धतीने हातशिलाई करायची. ओके, तर कुठेही ओढली जात नाही आणि उलट्या साईडने पण तुम्ही बघा कुठेही दिसणार नाही की मी हातशिलाई कुठं केलेली, जास्त कुठे समजत नाही. हे बघा आता इकडे तरी तुम्हाला गोल्डन वर्क दिसेल, डिझाईन दिसेल, परंतु इकडे ते प्लेन आहे, पूर्ण हिरवं आहे. इथून आपण घेतलेलं आहे बघा, इथून फॉल लावायला सुरुवात केली नाही इथपर्यंत तर हे हिरव्या ठिकाणी प्लेन ठिकाणी सुद्धा तुम्हाला दिसणार नाही की मी कुठे हातशिलाई केलेली आहे. ओके, तर ह्या पद्धतीने आपल्याला हातशिलाई करायची. तर तुम्हाला व्हिडिओमध्ये समजलं असेल. आता संपूर्ण साडीला मी इथे हातशिलाई करून घेत आहे आणि मग फायनल आपली साडी कशी होणार आहे ते दाखवणार आहे मी तुम्हाला. आता इथे आपण एंडिंगला आलेलो आहे. तर मी सर्व साडीची आहे ना पूर्ण सेम त्याच पद्धतीने हातशिलाई करून घेतली. तर आता इथे मी हा जो कोना आहे कोपरा तिथून मी व्यवस्थित तुम्हाला त्या कोपऱ्याला सांगितलं तर त्याच कोपऱ्याहून जसं आपण सुई बॅक साईडने घातली होती ना सेम त्याच पद्धतीने आपल्याला इथे पण तीच प्रोसेस करायची. त्याच्यानंतर इथे पण आपल्याला सेम त्याच पद्धतीने हातशिलाई करून आणि एंडिंगला आपल्याला एक पॅक गाठण द्यायची आहे. ओके, अशा पद्धतीने आपण ही संपूर्ण साडीला इथे हातशिलाई करून घेतलेली. ती कशी हातशिलाई करायची ते मी तुम्हाला व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. तर त्या पद्धतीने तुम्हाला पण हातशिलाई करायची आहे.
तर अगदी सोप्या पद्धतीने आणि स्टेप बाय स्टेप पद्धतीने मी तुम्हाला इथे हात शिलाई कशी करायची ते सांगितलेलं आहे आणि पिको सुद्धा मी कसं करायचं ते सांगितलेलं आहे. तर पिको फॉल काही लय अवघड आहे असं काहीच नाही, कोणी पण सहज जमतं. ज्यांना म्हणजे मशीन जमते चालवायला ते तर सहज इझिली लगेच करतात, कारण ते स्ट्रेट असतं आणि लगेच होतं. तर फक्त काही ज्या मेन गोष्टी आहेत ना त्या फक्त आपल्याला फॉलो करून आपण इथे हातशिलाई करायची फक्त. ओके, जास्त धागा ओढायचा नाही, व्यवस्थित साडी सेट करत आणि आपल्याला हातशिलाई करायची आहे. आता इथे मी पॅक गाठण देऊन देते, म्हणजे एंडिंगला, म्हणजे आपली गाठ सुटायला नको पाहिजे. ओके, तर ह्या पद्धतीने मी इथे पॅक गाठण देऊन देते. तर इथे आपली संपूर्ण साडी ही पिको झालेली आहे आणि हातशिलाई सुद्धा संपूर्ण साडीला झालेली आहे. तर अशा पद्धतीने मी पार्ट घेतला होता खाली. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण संपूर्ण साडीला आपण इथे पिको करून हातशिलाई केलेली आहे. तर आता मी उलट्या बाजूने दाखवते. तर उलट्या बाजूने कुठेही तुम्हाला चुरगळा वगैरे दिसणार नाही. अगदी अगदी सोप्या पद्धतीने मी इथे पिको तुम्हाला करून दाखवलेले आहे. तर ह्याच पद्धतीने तुम्हाला फॉलो करून पिको करायचं आहे. ओके, तर पिको कसं करायचं ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगणार आहे. तर नेक्स्ट टाइमला मी तुम्हाला आपल्याला हुक कसे लावायचे आणि कोणत्या साईजमध्ये किती हुक लावलं पाहिजे ना ते सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता इथे ना संपूर्ण साड्या माझ्या पिको झालेल्या आहे, तुम्ही बघू शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या साडीची मी हातशिलाई करून दाखवली होती. तर हे आता आपण 1 बाय 1 घड्या करून ठेवणार आहोत व्यवस्थित. तर ज्या ज्या साड्यांच्या हे बाकीचे फक्त मी एकच हातशिलाई करून दाखवलेली आहे तुम्हाला, आणि बाकीच्या अजून हातशिलाई करायच्या बाकी आहेत, त्यांना फॉल लावून झालेले आहे. तर त्या पण आपण व्यवस्थित 1 बाय 1 पद्धतीने, हे बघा अशा पद्धतीने हे फॉल लावून झालेले आहेत. फक्त हातशिलाई करायच्या बाकी आहे. तर हातशिलाई मी ज्यावेळेस रात्रीचं आपण शिलाईचं काम करत नाही तर त्यावेळेस मी रात्रीच्या वेळेस करणार आहे. तर हे बघा अशा पद्धतीने फॉल लावून झालेले आहेत. तर ते घडी करून ठेवायचे आपल्याला. तर घडी करताना काय करायचंय, आता ह्या साड्या असं थोडं विचित्र दिसतं, त्याच्यामुळे ते आपल्याला घड्या करून ठेवायच्या आहेत. तर घडी करून ठेवल्यानंतर आपला फॉल हा खराब होईल किंवा चुरगळला जाईल तर अजिबात नाही. आपण तशा पद्धतीने घडी करून ठेवणार आहोत. हे बघा, तर हा फॉल आहे ना डायरेक्ट खाली जाऊ द्यायचा, तिथून पिको पासून खाली जाऊ द्यायचा आणि अशा पद्धतीने आपल्याला घड्या करून ठेवायच्या आहेत. म्हणजे तुम्ही इथे ना केव्हा पण त्याला तुम्ही हातशिलाई करू शकता, तुम्हाला जसा वेळ भेटेल तसा. म्हणजे जास्त रूम मध्ये पसारा पण होणार नाही तुमचा. ओके, तर ह्या पद्धतीने साडीच्या खालच्या बाजूला आपल्याला ते फॉल घालायचं आहे, म्हणजे तशा पद्धतीने घडी करायची आहे. हे बघा, इथे जसं आपण हा खाली आपले हे फॉल आहे ना खाली येणार, तर त्यावेळेस स्ट्रेट असं सरळ खाली राहणार आहे. जर आपण आतमध्ये फोल्ड करूनच घडी केली असती तर तो चुरगळला असता. त्याच्यामुळे तुम्हाला घडी करताना ना, जर तुम्हाला नंतर पिको म्हणजे हातशिलाई करायची असेल त्यावेळेस तुम्ही अशा पद्धतीने हे फॉलची घडी करू शकता. म्हणजे साडी सहित फॉलची घडी तुम्ही ह्या पद्धतीने करायची तुम्हाला. तर मी आता हे 1 बाय 1 एक एक घडी करून ठेवत आहे. तर हा शालू आहे, शालूला पण फॉल लावून घेतलेला आहे मी. अशा पद्धतीने सगळे लग्नाच्या साड्या आहेत, तुम्ही इथे बघू शकता लग्नाच्या साड्या आहेत. तर ह्या सर्व साड्या पिको झालेल्या आहेत, फक्त हातशिलाई करायची आहे. तर हातशिलाई करायला जास्त वेळ नाही लागणार. फक्त आता आपल्याला त्याच्यावरचे 1 बाय 1 ब्लाऊज शिवायचे आहेत. ते काही ब्लाऊज हे डिझाईनचे आहेत, काही ब्लाऊज सिंपल आहेत. कारण कारण बऱ्याच साड्या आहेत ना पूर्ण बुट्ट्यांनी भरलेल्या आहेत, त्याच्यामुळे त्याच्यावरती मीच त्यांना सजेस्ट केलं की तुम्ही डिझाईनची शिवू नका. कारण प्लेन साडी असली त्याच्यावरती थोडंसं सिंपल अशी डिझाईन केली तर काही वाटत नाही, परंतु पूर्ण साडी पण भरलेली त्याच्यावरती डिझाईन पण करायची ब्लाऊज पिसावरती, तर ते व्यवस्थित दिसत नाही. म्हणजे कसं आहे, आपल्याला पण आपण ब्लाऊज शिवून देताना आपल्याला पण व्यवस्थित हे दिसलं पाहिजे. मग त्या हिशोबाने मी त्यांना सांगितलं की तुम्ही जास्त डिझाईनचे ब्लाऊज शिवू नका. तर ऍक्च्युली हे आता आपल्याला एवढ्या 8 दिवसात द्यायचे तयार करून. त्यांनी 1 महिना आधीच आणून टाकलेले होते, परंतु त्यांना ह्या महिन्यात पाहिजे होते म्हणून ते आता ह्या महिन्यात शिवायला घेतलेले आहेत. ते तसेच ठेवले होते, तुम्हाला दाखवले पण होते मी. तर व्यवस्थित हे फॉलची सरळ अशी घडी करून ठेवायची, चुरगळा
होऊ द्यायचा नाही अशा पद्धतीने। तर ह्या 2 साड्या, हिरवी आणि ही साडी सेम आहे, फक्त कलर चेंज आहे। तुम्ही इथे बघू शकता। साड्या खूप सुंदर आहेत, सगळ्या 1,500 2,000 4,000 पर्यंत अशा साड्या आहेत या। तर खूप सुंदर अशा साड्या आहेत आणि इथून नाशिक मधूनच घेतलेल्या आहेत। तर मैत्रिणींनो, तुम्ही इथे बघू शकता। आता ही साडी माझ्याकडे ना येलो कलरची, ओके। तर येलो कलरची, याला फॉल पण मी येलोच कलरचं लावलेलं आहे। इथे तुम्ही बघू शकता, जास्त डार्क येलो पण नाही, हळदी कलरची आहे। तर ही हळदीचीच साडी आहे। तर तुम्हाला याला ज्यावेळेस तुम्ही फॉल लावाल त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीने चॉईस करून लावणार, तर येलोच कलरचं, बरोबर आहे। परंतु त्याचे हे काठ आहेत ना, ते खालच्या बाजूने आहेत, ओके। तर खालच्या बाजूने काठ आहेत, मग तुम्ही पिको करताना पिकोचा जर तुम्ही धागा वापरत नसतील आणि तुम्ही असे रेग्युलर आपले धागे वापरत असतील, म्हणजे जेणेकरून गाठ सुटत नाही, हे बघा। तर याचं हिरवा इथे थोडासा पट्टा आलेला आहे, बरोबर। तर मी धागा वापरताना कोणता धागा वापरलेला आहे, तर तो हिरवा धागा वापरलेला आहे। का, तर त्याचा ही जी छोटीशी बॉर्डर आहे ना, ती हिरव्या कलरची आहे। जरी माझं इथे हळदी कलरचा फॉल आहे ना, हळदी कलरची साडी आहे, तरी सुद्धा मी इथे पिको खालच्या बाजूने करताना कोणता धागा वापरलेला आहे, तर तो मी ग्रीन कलरचा, म्हणजे हिरवा आहे ना, हिरव्याच कलरचा धागा वापरलेला आहे। आणि वरच्या बाजून जिथे आता माझ्या हे बॉर्डर वरती, इथे ह्या बॉर्डर वरती तुम्ही बघू शकता, तर इथे ह्या बॉर्डर वरती आहे ना माझं म्हणजे हात शिलाई करताना इथे नाही येणार, मग इथे हळदी कलरच्या याच्यावरती येणार आहे। तर मी त्यावेळेस काय करणार आहे, इथे मी हळदी कलरचाच धागा वापरणार आहे हात शिलाई करायला, म्हणजे जेणेकरून तो धागा दिसणार नाही। तर तुम्ही बघू शकता, इथे मला हळदी कलरचा धागा लागणार आहे आणि इथे ही बॉर्डर आहे ना, ही बॉर्डर हिरव्या कलरची, तर इथे फॉल लावताना मी हिरवा धागा वापरलेला आहे। तर अशा ह्या काही फॉल लावताना तुम्हाला टिप्स आहेत ते लक्षात, जर तुम्ही येलोच धागा लावून दिला इकडे पण आणि इकडे पण, तर इथे तर सूट होऊन जातो, परंतु तो इथे बॉर्डरला दिसून येतो। त्याच्यामुळे साडीची ही ना फिनिशिंग पण जाते। त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचंय, बॉर्डरला अशा पद्धतीने जर कलर वेगवेगळे असतील तर तुम्हाला त्या कलरचाच म्हणजे धागा वापरायचा आहे, म्हणजे जेणेकरून ते व्यवस्थित दिसायला पण दिसतं। तर तुम्हाला ह्या काही टिप्स आहेत ना, त्या लक्षात घेऊनच पिको फॉल करायचे आहेत, ओके। तर अशा पद्धतीने आपल्या ह्या इथे 7-8 साड्या होत्या, त्या सर्व आपल्या पिको झालेल्या आहेत। हातशिलाई मी एक तुम्हाला करून दाखवलेली आहे। तर ह्या बाकीच्या मला जसं रात्रीच्या वेळेस वेळ भेटला त्यावेळेस मी हातशिलाई करणार आहे। आता मी दिवसा करणार नाही, कारण दिवसा आपल्याला ब्लाऊज स्टिच करायचे आहेत आणि रात्रीच्या वेळेस अशा पद्धतीने साड्यांना हातशिलाई वगैरे आणि त्याच पद्धतीने ब्लाऊज कटिंग वगैरे ते रात्रीच्या वेळेस करायचे आहे। तर जेणेकरून आपला पण वेळ वाचतो आणि आपलं पण फास्ट काम होतं। तर तुम्ही इथे बघू शकता, अशा पद्धतीने आपल्या साड्या हे कंप्लीट झालेल्या आहेत। तर ह्या सर्व लग्नांच्या साड्या आहेत आणि तुम्हाला काही टिप्स दिल्या आहेत, तर त्या पण फॉलो करून तुम्ही पण ह्या पद्धतीने पिको फॉल करा। तर आजचा आपला हा ब्लॉग कसा वाटला ते मला कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका। परत आपण असंच नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, तोपर्यंत बाय बाय।